आज आपण गुरुपौर्णिमा साजरा करत आहोत. ओके, काय करत आहोत? गुरुपौर्णिमा. ओके, गुरुपौर्णिमामध्ये काय असतं? गुरूंना आपण वंदन करतो. गुरु म्हणजे आपले शिक्षक. आपली आई, आपले बाबा हे आपले पहिले गुरु आहेत. ओके, पहिले गुरु कोण आहेत? आई बाबा. ते आपल्याला सगळं चांगलं शिकवतात, आपल्याला छान छान सगळं देतात. ते आपले फर्स्ट गुरु आहेत. नंतर दुसरे गुरु कोण आहेत? तुमच्या स्कूलचे हे सगळे टीचर्स, हो ना. हे शिक्षक जे आहेत ते काय शिकवतात? लिहायचं कसं, वाचायचं कसं, वागायचं कसं. ते आपले दुसरे गुरु आहेत. गुरूंना आपण नेहमी आदर केला पाहिजे, त्यांचं नेहमी ऐकलं पाहिजे. ओके, सगळ्या गोष्टी त्यांच्या ऐकल्या पाहिजे. ते आपल्या चांगल्यासाठी सगळं शिकवतात. गुरुपौर्णिमा हा आपण महर्षी व्यास हे जे होते त्यांच्यासाठी साजरा करतो. महर्षी व्याससाठी. कुणासाठी? महर्षी व्यास. त्यांचा जन्मदिवस असतो आज. त्यांनी महाभारत आणि त्यासारखे खूप ग्रंथ लिहिलेले आहेत. म्हणून त्यांचा वाढदिवस आपण याच्यामध्ये आजच्या दिवशी साजरा करतो. आपण आपल्या टीचर्सला काही गिफ्ट देतो, फूल देतो आणि सगळ्यांना वंदन करतो. नेहमीच आपल्या टीचरचं ऐकायचं. ठीक आहे. आज आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांना वंदन म्हणून गुरु ब्रह्मा दोनदा म्हणणार आहोत. ठीक आहे. तर सगळ्यांनी हात जोडा. गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री